नमस्कार, मी गीता. आईस होम किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने गवारची भाजी करून दाखवणार आहे. त्याकरता लागणारं साहित्य: पाव किलो गवार मी स्वच्छ पाण्याने धुवून दोन्ही साईडची देठं काढून छोटे तुकडे करून घेत आहे. भाजीला लागण्याकरता साहित्य: कोथिंबीर, टमाटर, मिरची, कढीपत्ता, अद्रक, लसूण, कांदा. प्लेटमध्ये फुटाण्याची डाळ, शेंगदाणे, सुकं खोबरं व तीळ भाजण्याकरता घेतलं आहे. भाजीसाठी कांदा टोमॅटो कापून घेत आहे. गॅस चालू करून कढई आपण तापायला ठेवू. त्यात आपण आपलं सुकं वाटण, शेंगदाणे, फुटाण्याची डाळ, तीळ, सुकं खोबरं थोडं परतून घेऊ. वाटण आपलं व्यवस्थित परतून झालं आहे. प्लेटमध्ये काढून थंड होण्याकरता ठेवू आणि हिरव्या वाटण्याची तयारी करू. त्यासाठी लागणारं अद्रक, लसूण, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर घालून जाडसर वाटण करून घेऊ. हिरवं वाटण आपलं झालं आहे. जे आपण सुकं साहित्य भाजून घेतलं आहे तेही त्यात घालून बारीक करून घेऊ. वाटण आपलं झालं आहे. गॅस चालू करून आपण आता कढई तापायला ठेवू. त्यात 2 पळी तेल घालून घेऊ. तेल आपलं तापलं आहे. त्यातच आपण अर्धा चमच राई, अर्धा चमच जिरा, थोडीशी हिंग, फोडणी आपली व्यवस्थित झाली आहे. त्यात कांदा घालून परतून घेऊ. कांदा नरम होईपर्यंत 5 मिनिटं आपण त्याला व्यवस्थित परतून घेऊ. कांदा व्यवस्थित परतून झाला आहे. त्यातच हिरवं वाटण घालून घेऊ व मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून तेही घालून घेऊ. तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मसाला आपण भाजून घेऊ. मसाला आपला व्यवस्थित परतून झाला आहे. त्यातच 1 चमच काश्मीरी मिरची पावडर, लाल तिखट आवडीनुसार, 1 चमच धणे जिरे पावडर, पाव चमच हळद. मसाले घालून व्यवस्थित 2 मिनिटं परतून घेऊ. मसाला व्यवस्थित परतून झाला आहे. त्यातच आपण टमाटर टाकून घेऊ. टोमॅटो नरम होण्याकरता चवीनुसार मीठ घालून घेऊ. पाणी घालून 5 मिनिटं व्यवस्थित मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. मसाला आपला व्यवस्थित भाजला आहे. तेलही सुटलं आहे. जी गवार मोडून ठेवली ती आपण व्यवस्थित त्यात घालून घेऊ. 5 मिनिटं चांगले परतून घेऊ. भाजी आपली व्यवस्थित परतून झाली आहे. तुम्हाला रस्सेवाली भाजी जर हवी असेल भातासोबत किंवा भाकरीसोबत खाण्याकरता तर तुम्ही त्यात थोडं आपल्या आवडीनुसार पाणी घालू शकता. पण मी डब्याकरता करत आहे, त्याकरता मी पाणी घालत नाही. मी सुकी करणार.
भाजी आपली सुकी झाली आहे. त्यात मी थोडं पाणी घालून ताटेवर पण पाणी घालून थोडं 5 मिनिटाची वाफ काढून घेते. भाजी आपली व्यवस्थित झाली आहे. तेलही व्यवस्थित सुटलं आहे. आता त्यात तुम्ही थोडंसं मटण मसाला किंवा गरम मसाला घालू शकता. बघता क्षणी खावी अशी वाटणारी चमचमीत गवारीची भाजी तयार झाली आहे. ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा नुसत्या भातासोबतही खाऊ शकता किंवा डाळ भात सोबतही तुम्ही खाऊ शकता. ही गवारीची रेसिपी माझी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.